डिअर स्टुडंट, आय एम एस ए पटेल सर. आज आपण कॉम्प्लेक्स नंबर याचा नंतरचा जो पार्ट आहे की स्क्वेअर रूट ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर आणि सोल्युशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर वगैरे क्वाड्रॅटिक इक्वेशन हा पार्ट यावर्षी वर्षी डिलीट झालेला आहे, त्यामुळे तो सोडून पुढचा भाग आपण घेऊया. पहिला बघूया आपण आर्गन्स डायग्राम. हे कन्सेप्ट आहे, हे कन्सेप्ट आपण बघूया. आर्गन्स डायग्राम, आर्गन्स डायग्राम. आपण एखादा पॉईंट आपण प्लेन मध्ये कसा व्यक्त करायचा आपण पाहिलेला आहे, पण एखादा कॉम्प्लेक्स नंबर आपण प्लेन मध्ये कसा व्यक्त करायचा तो यामध्ये पाहायचा आहे. तर आर्गन्स डायग्राम म्हणजे काय पहा, रिप्रेझेंटेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर विथ द हेल्प ऑफ इमॅजिनरी प्लेन इज कॉल्ड एज आर्गन डायग्राम. थोडक्यात सांगायचं होतं किंवा हेच आपल्याला सांगता येईल, रिप्रेझेंटेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर by a point in the plane by using real and imaginary axis is called as Argand's diagram. यातला x axis हा रिअल असतो आणि y axis हा इमॅजिनरी असतो. याच्या सहाय्याने आपण पॉइंट प्लेन मध्ये व्यक्त केला तर त्याला Argand's diagram म्हणतात. फॉर एक्झाम्पल z इक्वल टू x प्लस iy हा कॉम्प्लेक्स नंबर असेल आणि x आणि y दोन्ही पॉझिटिव्ह असतील, समजा x आणि y दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर तो कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला या पद्धतीने व्यक्त करता येतो. x y यातला हा रिअल पार्ट x आहे म्हणून हे तो रिअल ऍक्सिस, x ऍक्सिस रिअल ऍक्सिस इथे रिअल x ऍक्सिस आणि y ऍक्सिस मात्र इमॅजिनरी असतो, इमॅजिनरी y ऍक्सिस, इमॅजिनरी y ऍक्सिस. अशा सायना हा पॉइंट आपण प्लेन मध्ये दाखवू शकतो, हा कॉम्प्लेक्स नंबर प्लेन मध्ये दाखवू शकतो. इथून इथपर्यंत अंतर म्हणजे आपण मॉड ऑफ z म्हणजे त्याला आपण r म्हणतो. हे x हे y, त्याचा x हा रिअल आहे, y हा इमॅजिनरी आहे. r म्हणजे रूट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर येतो, म्हणजेच r म्हणजे थोडक्यात आपण त्याला मॉड ऑफ z असं म्हणतो, मॉड्युलस ऑफ z इज रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y. असं एखादा कॉम्प्लेक्स नंबर पॉइंटच्या साहाय्याने व्यक्त करणं म्हणजेच आर्गन्स डायग्राम. तर आपण याची डेफिनेशन सांगतो, रिप्रेझेंटेशन of a complex number, representation of a complex number by a point in the plane with respect to real and imaginary axis, with respect to real and imaginary axis is called as Argand's diagram, is called as Argand's diagram. कॉम्प्लेक्स नंबर आपण प्रत्येक मधल्या पॉइंटच्या साहाय्याने व्यक्त करणार. आता समजा यातला -2 + 3y असं असेल, -2 + 3y तर मायनस आणि प्लस इकडे येईल. -2 - 3i असेल तर तो मायनस इकडे येईल. +2 - 3i, 2 - 3i असेल तर 2 + मायनस येत आहे. म्हणजे तो x आणि y च्या कोऑर्डिनेट्स नुसार तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाईल हे आपल्याला ठरवता येईल. तर अशा पद्धतीने कॉम्प्लेक्स नंबर पॉइंटच्या साहाय्याने रिअल आणि इमॅजिनरी ऍक्सिसचा उपयोग करून व्यक्त करण्यालाच आर्गन्स डायग्राम असं म्हणतात. रिप्रेझेंटेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर बाय अ पॉइंट इन द प्लेन विथ रिस्पेक्ट टू रिअल अँड इमॅजिनरी ऍक्सिस इज कॉल्ड एज आर्गन्स डायग्राम. यानंतर आपण पाहणार आहोत मॉड्युलस of a complex number. Modulus, second part, modulus of a complex number. कॉम्प्लेक्स नंबर काही वेळा x प्लस iy असे घेतात, काही वेळा तो a प्लस ib असे घेतात. दोन्हीचा अर्थ तोच, x प्लस iy घ्या किंवा a प्लस ib घ्या, दोन्हीचा अर्थ तोच. तर z इक्वल टू a प्लस ib. आता इथे a आणि b असेल तर a आणि b असेल, म्हणजे r a b या पद्धतीने z इक्वल टू ib इज a complex number, then its modulus denoted by
mod z and is given by mod of z equal to square root of a square plus b square. स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर हा मॉड ऑफ z मॅग्निट्यूड. यालाच मॉड्युलसला दुसरं नाव आहे मॅग्निट्यूड असे म्हणतात. मॅग्निट्यूड ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर किंवा मॉड्युलस ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. मॉड्युलस किंवा मॅग्निट्यूड ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. z equal to a plus ib is a complex number. Then its modulus denoted by mod z and is given by mod of z equal to root a square plus b square. त्यानंतर आपण बघा आर्ग्युमेंट किंवा अँप्लिट्यूड ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. आर्ग्युमेंट किंवा अँप्लिट्यूड ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. आर्ग्युमेंट याचे 4 फॉर्म्युले येतात. तो z कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो त्यानुसार याचे 4 फॉर्म येतात. आर्ग्युमेंट ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर. आर्ग्युमेंटला दुसरं नाव आहे अँप्लिट्यूड असे म्हणतात. अँप्लिट्यूड आर्ग्युमेंट किंवा अँप्लिट्यूड ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. तर यामध्ये कसं आहे बघा इफ z equal to a plus ib is a complex number then its argument denoted by theta and is given by argument म्हणजे theta and is given by या थीटाचे 4 फॉर्म्युले येतात. थीटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो त्यानुसार 4 फॉर्म्युले येतात. थीटा जर पहिल्या क्वाड्रंट मध्ये असेल तर डायरेक्ट थीटा इक्वल टू तो थीटा कशावरून ठरवला जातो पण झेड ची व्हॅल्यूज ए आणि बी दोन्ही पॉझिटिव्ह असेल तर पहिल्या क्वाड्रंट मध्ये, ए निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह असेल तर सेकंड क्वाड्रंट, ए निगेटिव्ह बी निगेटिव्ह असेल थर्ड क्वाड्रंट आणि ए पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह असेल तर फोर्थ क्वाड्रंट. त्याच्यानुसार थीटा ठरला जातो. देन अँड इज गिवन बाय फर्स्ट पहिला फॉर्म्युला थीटा इक्वल टू tan इनवर्स ऑफ मॉड ऑफ b अपॉन a. हे जर एक्सप्रेस आय च्या सोबत देत असेल तर tan इनवर्स ऑफ y अपॉन x या पद्धतीने. when theta lies in first quadrant. आता फर्स्ट क्वाड्रंट कसं ठरवणार आपण ए आणि बी च्या किमतीवरून. दोन्ही पॉझिटिव्ह असेल तर पहिला क्वाड्रंट, ए निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह सेकंड क्वाड्रंट, ए निगेटिव्ह बी निगेटिव्ह थर्ड क्वाड्रंट आणि ए पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह फोर्थ क्वाड्रंट. या पद्धतीने आपल्याला असेल. सेकंड फॉर्म्युला थीटा इक्वल टू पाय मायनस तो 180 पेक्षा कमी येतो सेकंड क्वाड्रंट मध्ये पाय मायनस tan इनवर्स ऑफ मॉड ऑफ b अपॉन a if theta lies in second quadrant. तर पाय मायनस का पाय इथं पण असं घेतला. समजा तो पॉइंट थर्ड क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट मध्ये आला. सेकंड क्वाड्रंट मध्ये तो 180 पेक्षा कमी, 180 पेक्षा कमी. पाय म्हणजे 180 तर पाय मायनस tan इनवर्स ऑफ b अपॉन a. थर्ड क्वाड्रंट मध्ये आला तर 180 पेक्षा जास्त म्हणून तो पाय प्लस होतो. थर्ड क्वाड्रंट मध्ये थीटा इक्वल टू पाय प्लस tan इनवर्स ऑफ b अपॉन a if theta lies in थर्ड क्वाड्रंट. त्या पुस्तकातल्या फॉर्म्युल्याने यामध्ये थोडंसं तुम्हाला फरक दिसेल. तिथं त्यामध्ये मॉड्युलस दिलेलं नाही पण इथं मग ते 2 पाय 3 पाय बाय 2 वगैरे असं दिलेलं आहे. तर त्यापेक्षा हा या पद्धतीने लक्षात ठेवा सोपं जाईल. इफ थीटा लाइज इन थर्ड क्वाड्रंट, थीटा लाइज असेल तर तो पाय प्लस 180 पेक्षा जास्त आणि जर थीटा चौथ्या क्वाड्रंट मध्ये असेल तर तो 360 पेक्षा कमी आहे म्हणून 2 पाय मायनस. अँड फोर्थ फॉर्म्युला याचा आहे तो थीटा इक्वल टू 2 पाय मायनस tan इनवर्स ऑफ मॉड ऑफ b अपॉन a और थीटा लाइज इन फोर्थ क्वाड्रंट. तर कसं ओळखायचं समजा असं असेल याचा तुम्हाला आर्ग्युमेंट काढायचं असेल 2 मायनस 3 आहे. 2 मायनस 3 याचा आर्ग्युमेंट काढायचं असेल तर आता 2 पॉझिटिव्ह आहे, ए पॉझिटिव्ह आणि बी निगेटिव्ह म्हणजे एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह आहे.
एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये इथला पॉईंट येईल तो 2 3 आपण इथं व्यक्त करतो 2 3. या पद्धतीने हा पॉईंट आपल्याला आर्गन्स डायग्रामच्या साइड आपल्याला व्यक्त करता येतो. तर चौथ्या क्वाड्रंट मध्ये पॉईंट असल्यामुळे हा फॉर्म्युला आहे. समजा इथं 2 + 3 असेल 2 + 3 असेल तर तो पहिल्या क्वाड्रंट मध्ये हा फॉर्म्युला आहे. समजा -2 + 3 असेल तर हा फॉर्म्युला आहे मायनस निगेटिव्ह पॉझिटिव्ह. आणि असं असेल -2 - 3 असेल तर तो थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल आणि +2 - 3 असेल तर तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये. या पद्धतीने हे फॉर्म्युले बदलले जातील. हा झाला आर्ग्युमेंटचे फॉर्म्युले. आर्ग्युमेंटच्या फॉर्म्युल्यामध्ये महत्त्वाचं लक्षात ठेवायचं tan इनव्हर्स ऑफ mod ऑफ b/a मॉड्युलस केवळ मूल्यातली व्हॅल्यू घ्यायची. ते निगेटिव्ह असेल तर म्हणजे पॉझिटिव्ह येतील या पद्धतीने म्हणायचं. आणि मग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे तसं इथं हे मॉड्युलस पाहिजे जसं फर्स्टला तेवढं नाही आहे, सेकंड पासून मात्र कंपल्सरी आहे. कारण इथं दोन्ही पॉझिटिव्ह असतात त्यामुळे मॉड्युलस सुद्धा पॉझिटिव्ह येणार आहे. त्यामुळे पहिल्या क्वाड्रंटला मॉड्युलस घेतलं किंवा नाही घेतलं तरी पण चालतं, पण सर्वात कॉमन राहावं म्हणून आपण यामध्ये मॉड्युलस ठेवलेले आहे. सेकंड मध्ये पाय मायनस, थर्ड मध्ये पाय प्लस, फोर्थ मध्ये 2 पाय मायनस. हे झालं आर्ग्युमेंट ऑफ किंवा अँप्लिट्यूड ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही हे फॉर्म्युले, 4 फॉर्म्युले. त्यानंतर आपण पाहणार आहोत polar form of a complex number and exponential form of a complex number. Polar 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 form of a complex number. If z equal to a plus ib is a complex number, then its polar form is given by z equal to r cos theta plus I into r sin theta. r cos theta plus I into r sin theta. यातला r म्हणजे मॉड्युलस ऑफ z लक्षात ठेवा आणि थीटा म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ z. r म्हणजे मॉड्युलस ऑफ z, r म्हणजे मॉड्युलस ऑफ z आणि थीटा म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ z. आर्ग्युमेंट ऑफ z, थीटा म्हणजे आर्ग्युमेंट. आता फॉर्म्युला आला कसा तर पहा आपण हा कॉम्प्लेक्स नंबर घेतला z इक्वल टू a प्लस ib. तो आर्गन्स डायग्रामच्या साइन आपल्याला या पद्धतीने व्यक्त करता येतो a b. तर ही व्हॅल्यू झाली a, ही व्हॅल्यू झाली b. इथून इथपर्यंतचा अंतर म्हणजे r झाला. हा जो अँगल आहे तो थीटा, तो आपला आर्ग्युमेंट थीटा. तर बघा कॉस थीटाची व्हॅल्यू पाहिजे असतं बघा. तर कॉस थीटाची व्हॅल्यू लगतची बाजू भागिले करणं ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोथेनस म्हणजे a अपॉन r. तर कॉस थीटा इक्वल टू आपल्याला येतं a अपॉन r. दिस इम्प्लाइज दॅट यावरून आपल्याला असं लिहिता येतं थीटा a इक्वल टू r कॉस थीटा म्हणजे a ची व्हॅल्यू आपल्याला असं मिळते. आणि sin थीटा आपण या डायग्रामवरून काढला sin थीटा इक्वल टू तर तो येतो अपोजिट साइड अपॉन हायपोथेनस म्हणजे b अपॉन r. therefore b इक्वल टू r sin थीटा. आलेले a आणि b चे व्हॅल्यूज फक्त यामध्ये ठेवलेले आहेत. a आणि b ची व्हॅल्यू r cos थीटा आणि b ची व्हॅल्यू r sin थीटा. तर या फॉर्म्युला म्हणजे आर्ग्युमेंट आणि मॉड्युलस ह्या दोन्हीचं एकत्रीकरण करून लिहिलेला जो फॉर्म आहे हा त्याला आपण म्हणतो पोलर फॉर्म. r आणि थीटाच्या स्वरूपात मांडणं म्हणजेच पोलर फॉर्म म्हणजे. तर z इक्वल टू r cos थीटा प्लस I into r sin theta is called as polar form of a complex number. आणि आता लास्ट आपला फॉर्म आपण बनवू एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर.
exponential form of a complex number. इथं पहा, if z equal to a plus ib is a complex number, then its exponential form is given by z equal to r into e raised to I theta. आता हे आलं कसं तर पहा, पहिला पोलर फॉर्म मध्ये पोलर फॉर्म इज z equal to r cos theta plus I into r sin theta. यातला आपण r बाहेर घेतला तर cos theta plus I sin theta असेल. आणि सिक्वेन्स आणि सिरीजचा विचार केला तर cos theta plus I sin theta हा e raised to I theta येतो. म्हणजे r into e raised to I theta. अशा पद्धतीने आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म काय पाहिलं आपण अर्गन्स डायग्राम पहिल्यांदा आपण, त्यानंतर मॉड्युलस म्हणजे मॅग्निट्यूड पाहिलं, त्यानंतर आर्ग्युमेंटचे आपण 4 फॉर्म्युले पाहिले, त्यालाच आपण अँप्लिट्यूड असंही म्हणतो ते पाहिले. त्यानंतर आपण पोलर फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर r आणि थीटा मधला फॉर्म जो आहे तो पोलर फॉर्म म्हटला. इथेही r आणि थीटा आहे, फक्त एक्सपोनेन्शियल कशाला म्हणतात पहा, a raised to x. एक्सपोनेन्शियल फॉर्म मधला बेस, हा जो बेस आहे तो रिअल असतो आणि पॉवर जी असते ती व्हेरिएबल असते, त्याला आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन असं म्हणतो. ज्या फंक्शन मध्ये बेस हा रिअल असतो आणि पॉवर, आता याच्यावर असं घेतलं x raised to a तर हे पॉलिनॉमियल फंक्शन झालं. पॉलिनॉमियल फंक्शन यातला बेस व्हेरिएबल आहे, चल आहे आणि पॉवर मात्र रिअल आहे. इथं बेस रिअल आहे आणि पॉवर व्हेरिएबल आहे, तर याला म्हणजे हा एक्सपोनेन्शियल फॉर्म, हा पॉलिनॉमियल फॉर्म. आता आपण प्रॉपर्टीज बघूया. प्रॉपर्टीज ऑफ मॉड्युलस आणि मग नंतर प्रॉपर्टीज ऑफ आर्ग्युमेंट्स आपण बनवू. प्रॉपर्टीज ऑफ मॉड्युलस ऑफ अ फंक्शन, मॉड्युलस ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. Properties of modulus of a complex number. इतने पण प्रॉपर्टीज होते पण त्यातली पहिली प्रॉपर्टी, इफ mod of z equal to 0 म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरची मॅग्निट्यूड जर 0 येत असेल तर तो कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे 0 कॉम्प्लेक्स नंबर असतो. देन z equal to 0 and therefore रियल पार्ट ऑफ z पण 0 येणार आणि इमॅजिनरी पार्ट ऑफ z तोही 0 येणार. म्हणजे आता थोडक्यात z बरोबर आपल्याला असले काय 0 plus 0 आहे. z equal to 0 plus 0 हा रियल पार्ट पण 0 येतो आणि इमॅजिनरी पार्ट पण 0 येतो. असं असेल तर त्याचं मॅग्निट्यूड 0 येतो. आता पहिली प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी, सेकंड, mod of z is equal to mod of minus z is equal to mod of z bar is equal to mod of minus z bar. और z चा मॅग्निट्यूड घ्या, मायनस z चा मॅग्निट्यूड घ्या, z बार चा मॅग्निट्यूड घ्या, मायनस z बार चा मॅग्निट्यूड घ्या, सर्व सारखं असतं. उदाहरण बघा, मी z बरोबर a plus bi घेतला किंवा a plus ib घेतला तर mod z मला मिळेल रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. z इक्वल टू आता मायनस z घेतला तर मायनस a मायनस ib येणार, तर mod of z मायनस a चा स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर आणि मायनस b चा स्क्वेअर म्हणजे b स्क्वेअर, मायनस a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. तर z बार घेतला मी, z बार म्हणजे काय करतो, कॉन्जुगेट येत असताना इमॅजिनरी पार्टचं फक्त चिन्ह बदलतात म्हणजे a मायनस ib. तर mod of z इथं पण काय पहा रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, याचा a स्क्वेअर प्लस मायनस b चा स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आणि मायनस z बार घेतला तर मायनस a प्लस ib. तर mod of z एवढा mod of z सुद्धा व्हॅल्यू रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. म्हणजे z चं मॅग्निट्यूड मायनस z चं मॅग्निट्यूड, z बार चं मॅग्निट्यूड आणि मायनस z बार चं मॅग्निट्यूड सारखं आहे. ही आपली दुसरी प्रॉपर्टी.
तिसरी प्रॉपर्टी माइनस मॉड ऑफ झेड इज लेस देन ऑर इक्वल टू रियल पार्ट ऑफ झेड इज लेस देन ऑर इक्वल टू प्लस मॉड ऑफ झेड. म्हणजे मॅग्निट्यूड काढा. आता उदाहरण आपण असं घेतलं 2 + 3 आहे हा झेड घेतला तर झेडचं मॅग्निट्यूड येईल किंवा इथं 4 + 3 + 4 + 3 आहे घेतला तर मॉड ऑफ झेड मला 4² + 3² 16 + 9 25 25 चे स्क्वेअर रूट 5. तर इथं आपल्याला काय सांगितलं -5 लेस दॅन रिअल पार्ट ऑफ झेड 4 पेक्षा लहान आहे आणि रिअल पार्ट ऑफ झेड हा 4 हा मॉड ऑफ झेड पेक्षा म्हणजे 5 पेक्षा लहान आहे. म्हणजे इथे रिअल पार्ट ऑफ झेड 4 आणि इथे येणार 5 बाय बरोबर येते का बघा -5 लेस दॅन इक्वल टू 4 लेस दॅन इक्वल टू 5 असं असणार आहे. आपली थर्ड प्रॉपर्टी. फोर्थ प्रॉपर्टी z into z bar is equal to mod of z bar square. Z into z bar equal to mod of z bar square. फिफ्थ प्रॉपर्टी कॉम्प्लेक्स नंबरचा गुणाकार असेल mod of z1 into z2 mod of z1 into z2 is equal to the mod of z1 into mod of z2 mod of z2. Sixth property mod of z1 divided by z2 is तो mod of z1 divided by mod of z2 येतं. ओनली कंडिशन that z2 not equal to 0 कारण 0 आपल्याला डिवाइड करता येत नाही म्हणून आपण ते. सेवन्थ प्रॉपर्टी mod of z1 plus z2 असेल तर इट इज लेस दॅन ऑर इक्वल टू mod of z1 plus mod of z2. सेवन्थ प्रॉपर्टी mod of z1 plus z2 is less than equal to mod of हे गुणाकार असेल तर आहे कसं गुणाकार करतो भागाकारामध्ये पण आहे असतो पण बेरजेमध्ये लेस दॅन ऑर इक्वल टू येते लेस दॅन इक्वल टू mod z1 plus z2. त्यानंतर mod of एट प्रॉपर्टी mod of z1 plus z2 square is equal to mod of z1 square plus mod of z2 square plus 2 times real part of z into z2 z1 into z2 z1 into z2 z1 plus z2 mod of z1 plus z2 square is equal to mod of z1 square plus mod of z2 square plus 2 times real part of z1 into z2. Ninth mod of z1 minus z2 square is equal to mod of z1 square plus mod of z2 square minus 2 times real part of z1 into z2 2 times real part of z1 into z2 आता 9. त्यानंतर या दोन्हींची बेरीज केली तर तो आपली 10th प्रॉपर्टी होती. दोन्हीची बेरीज mod of z1 plus z2 square plus mod of z1 minus z2 square is equal to पहिले दोन रियल पार्ट ऑफ z minus 2 रियल पार्ट ऑफ z कॅन्सल होईल म्हणजे दोन वेळा mod of z1 square दोन वेळा mod of z2 square म्हणजे 2 times mod of z1 square plus mod of z2 square z1 square mod of the 2 times mod of z1 square mod of z2 square mod of z2 square 2 times step 2 बाहेर घेतला 2 times mod of z1 square into z2 square आणि लास्ट 11th प्रॉपर्टी mod of सगळे मॉड्युलसचे प्रॉपर्टीज आहेत त्यामुळे मॅग्निट्यूड मध्ये ना az1 minus bz2 square plus mod of bz1 plus az2 square is equal to a square plus b square into mod of z1 square plus mod of z2 square. a z1 minus b z2 square plus आता इकडचा इकडे घेतला इकडचा इकडे घेतला प्लस येतला b z1 plus a z2 square is equal to a square plus b square म्हणजे मॅग्निट्यूड त्याचं into mod of z1 square plus z2 square. असे मॉड्युलसचे 11 प्रॉपर्टीज आहेत यांचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. पहिल्या प्रॉपर्टी मध्ये मॉड्युलस z असेल तर रियल पार्ट इमॅजिनरी पार्ट z मॅग्निट्यूड मध्ये z z बार z बार सगळ्यांची मॅग्निट्यूड सारखी असते. मॅग्निट्यूड केलं तर मायनस mod z इज रियल लेस दॅन इक्वल टू रियल पार्ट ऑफ z इज लेस दॅन इक्वल टू इक्वल टू मॉड्युलस z into z बार mod of z बार स्क्वेअर
गुणाकार घेतला मॉड्युलसचा Z1 इंटू Z2 इक्वल टू मॉड ऑफ Z1 इंटू मॉड ऑफ Z2. तर भागाकार घेतला तर भागाकार येतो, पण बेरीज घेतलं तर बेरजेमध्ये मात्र लेस दॅन ऑर इक्वल टू येतं. मॉड ऑफ Z1 प्लस Z2 इज इक्वल टू मॉड ऑफ Z1 प्लस मॉड ऑफ Z2. असे एकूण 11 प्रॉपर्टीज मॉड्युलसचे पाहिले. यानंतर लास्ट आपण पोलर फॉर्मची प्रॉपर्टीज आर्ग्युमेंटची प्रॉपर्टीज स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. प्रॉपर्टीज ऑफ आर्ग्युमेंट ऑफ अ properties of argument of a properties of argument of Z. प्रॉपर्टीज ऑफ आर्ग्युमेंट ऑफ Z. एकूण 5 प्रॉपर्टीज आहेत. कोणातले पण बघा. मग ते प्रॉपर्टीज लक्षात ठेवा सीईटी साठी. पहिली प्रॉपर्टी आर्ग्युमेंट ऑफ Z1 into Z2 is equal to argument of Z1 plus argument of Z2. Argument of Z1 into Z2 is equal to argument of Z1 plus argument of Z2. Second property, argument of Z1 upon Z2 म्हणजे दोन कॉम्प्लेक्स नंबरचा भागाकार करून त्यांचं जर आर्ग्युमेंट घेतलं तर तेच आपण थोडक्यात आर्ग्युमेंट ऑफ Z1 माइनस आर्ग्युमेंट ऑफ Z2 असेल. आर्ग्युमेंट ऑफ Z1 माइनस आर्ग्युमेंट ऑफ Z2 येतं. तिसरी प्रॉपर्टी आर्ग्युमेंट ऑफ Z प्लस आर्ग्युमेंट ऑफ Z1 आर्ग्युमेंट ऑफ Z प्लस आर्ग्युमेंट ऑफ Z1 इक्वल टू 0 असेल. इक्वल टू 0 असेल. आर्ग्युमेंट ऑफ Z प्लस आर्ग्युमेंट ऑफ Z इक्वल टू 0 असेल. So this implies that argument of Z into Z1 equal to 0. हे प्रॉपर्टी आहे. आर्ग्युमेंट ऑफ Z1 प्लस Z1 प्लस Z2 हे जर 0 असेल तर याच्यावर ही व्हॅल्यू पण आपल्याला 0 येते. तिसरा फोर्थ आर्ग्युमेंट ऑफ Z1 इज इक्वल टू मायनस आर्ग्युमेंट ऑफ Z असतं. मायनस आर्ग्युमेंट ऑफ Z इज इक्वल टू आर्ग्युमेंट ऑफ 1 अपॉन Z असतं. आता आपले सर्व प्रॉपर्टीज झालेले आहेत. त्यानंतर आपण पहिली प्रॉपर्टी किंवा पाचवी प्रॉपर्टी आहे लास्टची प्रॉपर्टी बघूया. लास्ट प्रॉपर्टी दॅट इज इफ आर्ग्युमेंट ऑफ Z इक्वल टू 0 then Z is real. म्हणजे उदाहरण बघा Z इक्वल टू 2y असेल. Z इक्वल टू 2 असेल. Z इक्वल टू 2 तर 2 आपण कसं म्हणतो 2 प्लस 0 आहे. तर आता 2 प्लस 0 म्हणजे कुठल्या 20 आपण x अक्षावरती पॉईंट देतो. x अक्षावरती पॉईंट देतो तर x अक्षावरचा पॉईंट आपल्याला काय येणार आहे तर आर्ग्युमेंट ऑफ Z आपल्याला काय आर्ग्युमेंट ऑफ Z इज इक्वल टू b अपॉन a tan इनवर्स ऑफ b अपॉन a म्हणजे tan इनवर्स ऑफ 0 अपॉन 2 इज tan इनवर्स ऑफ 0 tan इनवर्स ऑफ 0 म्हणजे 0. म्हणजे हा आर्ग्युमेंट ऑफ Z आपल्याला काय येतो रिअल येतो जर हे असेल. ओके इथं आपण हा सर्व पार्ट पाहिलेला आहे. राहिलेलं बघा आपण याच्यावरचा एक्सरसाइज 1.3 पुढच्या वेळेस